तर नमस्कार महाराष्ट्र, शानभाऊमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असणार माझ्या अंगणातला पसारा. माझ्या अंगणामध्ये मी विविध प्रकारची भाज्यांची अशी झाडं वगैरे लावली, परसबाग फुलवली. त्या व्हिडिओवर तुम्ही भरपूर प्रेम दिलं, चांगला रिस्पॉन्स दिला. त्या व्हिडिओच्या एंडिंगमध्ये मी सांगितलं होतं की अजूनही बरेचसे काम बाकी आहेत, कारण जागा वगैरे साफ करायची आहे, जागेची मशागत करायची आहे, भरपूर 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 कामं बाकी आहेत. त्याच व्हिडिओचा एक भाग म्हणून आज मी दुसरा व्हिडिओ बनवत आहो. त्याच्यामध्ये एकाने मला कमेंट पण केली होती की तिथे कीटकनाशक वापरलं होतं, जे पूर्णपणे सेंद्रिय होतं, अजिबात रासायनिक नव्हतं. तर ते कीटकनाशक कसं बनवायचं अशी पण कमेंट आली होती. तर त्या कमेंटचं पण उत्तर मी देणार आहे, जमलं तर याच व्हिडिओमध्ये. नाहीतर त्यांच्यासाठी मी सेपरेट एक वेगळा व्हिडिओ बनवेल. पण आता मागच्या व्हिडिओचा दुसरा भाग म्हणून. तर ऑक्टोबर महिना ऑलमोस्ट संपत आला मित्रांनो. सकाळचे वाजले 7. मी सकाळी उठलो. आता तुम्हाला दाखवतो आता नेमकं मी काय करणार आहे. तर पहा मित्रांनो, सकाळची वेळ आहे. हा माझा आला आहे पंटर आणि इकडं फवारणी करत आहे. मी दर आठवड्याला फवारणी करत राहतो आणि ते अत्यंत आवश्यक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की मी त्याला काय म्हणते ताकंडी फवारलो होतो. यावेळेस थोडी वेगळी फवारणी आहे, दाखवतो मी. इकडे या, इकडे पहा. तर हे औषध मी घरी बनवलं होतं आणि हे औषध कसं बनवायचं यावर एक कमेंट आली होती, त्याचं मी उत्तर लवकरच देणार आहो. तर हे आज फवारणी सुरू आहे आणि मागं मी इथं जागा दाखवली तुम्हाला. पहा, हे जे जागा आहे, हे सर्व जागा इथं मी टमाटर, झेंडू आणि मिरचीचे रोपं टाकले होते. जागा मोकळी होती. तर पहा, 2 दिवस थोडी आईनं मेहनत, आता मी दुकानामध्ये होतो, तर हे सगळी जागा आईनं साफ केली. इकडे थोडी बाकी आहे, तर इकडं खोदून वगैरे ठेवली आहे. आणि इकडे पहा, इकडे मागं पसारा होता, भरपूर पसारा पाहिला असणार. जिथं अळूचे झाडं वाढले होते, भरपूर कचरा होता, दुधी होती, कोहड्याचा वेल होता. हे इकडे सर्व इकडे चवडीच्या शेंगाचे वेलं होते. हा सर्व कचरा आईनं कापकूप करून सगळं अंगण मोकळं करून ठेवलं आहे. तर आता इथं फक्त काही नाही, थोडंसं खोदून हा कचरा जो आहे तो मशागत करून काढणे आहे. इकडे पाहिले असणार तुम्ही मागं, इथं काकडीचे वेल होते. काकडी संपल्यामुळं सगळे काकडीचे वेलं कापून ही पण जागा आता मोकळी करून घेतो. इथं मी टाकणार आता पालक. या मोकळ्या जागेवर इथं आवळ्याचं झाड वाढलेलं आहे. इकडं मी टाकणार पालक. इकडे बघतो मेथी किंवा गाजर इकडे टाकतो. आणि जे तिकडची जे जागा होती, ही जागा इकडे मुळा आणि कोथिंबीर, म्हणजे आमच्या विदर्भात याला म्हणते सांबार, ते लावणार आहोत. इकडे माझं खताचं व्यवस्थापन दाखवतो. इकडे शेण वगैरे टाकलं आहे. शेण, भाजीपाला, कचरा, घरचा जो किचन वेस्ट असते ते टाकून इथं मी कुजण्यासाठी ठेवलं आहे. झालं बापू. तर पहा, माझ्या पंटरनं इकडं खोदकाम सुरू पण केलं आहे. थोडं खोल खोदशील तर बरं होईल. मी खोदतच होतो, पण आला म्हणते भाऊ म्हणते मी खोदू लागतो, म्हणते मी करू लागतो म्हणते. ठीक आहे बाबा, कर. मित्रांनो पहा, माझे झेंडूचे झाडं, मला वाटलं दसऱ्याला फुलं लागते का काय, का भरपूर चांगले मोठे मोठे झाले. पहा, हे माझ्या डोक्याच्या बरोबर आले, बरोबर हे माझ्या डोक्याच्या बरोबर. दसऱ्याला फुलं लागतील का म्हणत राहिलो. नाही बहीण, काय झालं तर दिवाळी येते पण लागत नाही फुलं. आमच्याकडे याला धोपा म्हणते मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये आल्या म्हणते अळू. त्याच्या अळूच्या वड्या वगैरे बनवते ना. हे निघलं पाय. हां दाखव. हे किती कापलं मित्रांनो, हे मरतच नाही. काहून याचं मरण या धोप्याले, म्हणजे या अळूले मरण याच्यासाठी नाही आहे. तुम्ही वरवरून जरी कितीही कापलं तरी पहा, हे असले कांदे हे आतमध्ये जिवंत राहते. हे उन्हाळ्यामध्ये असेच निश्चित पडून राहते. आणि जसं पाऊस लागला, पाणी पडलं, त्याला थोडा ओलावा भेटला की मग आपलं हे याला जीव फुटते. पहा, हे तिथं पण एक आहे. तुम्हाला एक विशिष्ट झाड दाखवतो. पहा मित्रांनो, ओळखा पाहू हे कशाचं झाड असेल, हे रोप कशाचं असेल हे मला कमेंट करून सांगा. गेस करा. 1 रुपया देतो. पहा, आहे आकाश, इकडे बरं. हे कशाचं झाड आहे, ओळख बरं तू. ये ना, तोपर्यंत तुम्ही कमेंट करा मित्रांनो.
माझा पंटर येत आहे झाडाची परीक्षा घेण्यासाठी. हे झाड कशाचं आहे सांग, काच होय? हां, वास घेऊन पाय. काहीतरी म्हणते, का म्हणते? वास ओळखीचा वाटतं का सांग? वास ओळखीचा. तर इथं पहा मित्रांनो, जी जमीन मी खोदली होती त्याचे जे ढेकलं झाले ते ढेकलं फोडून अशी जमीन समतल करून घेतली आणि असे मी छोटे छोटे मस्त असे वाफे करून घेतले. इकडे पहा आणि तिकडे पण मी असं पहा, इकडे पण मी त्या पद्धतीने असे वाफे करून घेतले, छोटे छोटे वाफे करून घेतले. आता जमीन खोदल्यानंतर त्याच्यातला जो कचरा होता, ते कचऱ्याचे मुळं वगैरे वर आले. ते मोठा मोठा कचरा होता तो मी असं हाताने स्वच्छ करून फेकून दिला, उचलून फेकून दिला आणि जमीन स्वच्छ करून घेतली. पण जे मुळं होते ते वर आले. आता ते मुळं, कचऱ्याचे मुळं मेले पाहिजे आणि परत इथे जे काही किडे असतील, मुंग्या असतील ते वर आले, ते पण मेले पाहिजे. यासाठी म्हणून मी काय केलं, अशी मुंग्याची पावडर टाकली आणि मुंग्याची पावडर टाकल्यानंतर कचरा वगैरे मेला पाहिजे म्हणून मी चांगलं 2 ते 3 दिवस चांगलं ऊन दाखवलं. तर ते उन्हामुळं काय झालं की जे कचऱ्याचे मुळं वगैरे होते ते थोडेफार मेले. तरी पण इथे पाहू शकता थोडंफार कचरा आलाच, उगवलाच आहे. आता तेवढं तर येणारच आहे मित्रांनो, 100% तो पूर्ण कचरा जाणार नाही आहे. पण याला मस्तपैकी मी 2 ते 3 दिवस चांगली ऊन दाखवली. इथं माझ्या आईनं थोडं पाणी टाकलं आहे, ते नाही टाकायला पाहिजे होतं, थोडं पाणी टाकलंस. इथे तुम्हाला थोडा कचरा दिसत असेलच, तर तेवढा तर कचरा राहणारच आहे. त्याच्यावर माझ्याकडे काही उपाय नाही, तुमच्याकडे काय उपाय असेल तर कमेंट करून सांगा. तर असे मस्त मी वाफे करून घेतले. अजून याच्यामध्ये मी काही बीजारोपण केलं नाही आहे, पण उद्या वगैरे मी याच्यामध्ये बीजारोपण करणार आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवतोच. पहा मित्रांनो, आमच्या पेंटर साहेबांनी आणले आहे बिया. हे सकाळपासून हे करून ठेवलं आहे एवढं. आता हे उघडत आहेत बिया. धने, इथं काय कोणतं? हे पालक आणि हे आणली मेथी. घरी मुळा आहे, घरी मुळा पण ठेवला आहे म्हणते आतमध्ये. आता इथे हे आम्ही सगळं इथं आता लावणार आहोत. आतापर्यंत बसले दिवस गेला. आता संध्याकाळी दिवसभर बसले व्हिडिओ करायचं सोडून दिलं. पेंट मारलो पाहिजे हो पेंट मारलो हो, एकटेच मारले असाल? मग का करू लागले? नाही, बाप आलता माझा. पाय करू नये, पाय मित्रांनो, करून नाव नाही. इकडे टाका ना, इकडे कसं करावं लागेल तर तोंडातल्या आवडा सुपारी केली. तसं काम करताना बोलायला लावू नये. मग कधी बोलायला लावे? कधी बोलायला लावा? सुपारी केली माझी. हे बाया बाईले मग आम्ही चाय म्हणलं का बरं, त्याच्या बाईचं चाय नाही शिल्ला अजून. काय लोक खाऊन असे लोक भेटून गेले. अरे पोरगं सांडलं. धनुष टाकत आहे का पूर्ण इकडे? मग मुळा कुठे लावणार आहे? इकडं काटाकाटाना. हां. मग मेथी तिकडे कोणत्या तिकडचे? हे इकडे. अच्छा. मग हे पालक इकडे. अच्छा, हे इथं हे जागा करून ठेवली आहे इथं आपल्या झाडापाशी. धने आता का करा, हे टाका पूर्ण. हे वापरून आले ना सगळ्या लेखी जुडी बांधून गावात वाटून देऊ आपण यावर्षी बी, मागच्या वर्षीसारखं. हो, सार्वजनिक पद्धतीने वाटण्याची प्रक्रिया चालू करून द्यायची. पहा मित्रांनो, आमच्याकडे असंच आहे, आम्ही लावतो घरी, एवढी मेहनत घेतो, दुसरेच घेऊन जाते, एकही खायला भेटत नाही. खावाच्या वेळी, करायच्या वेळी कोणी राहत नाही, खावाच्या वेळी सगळे शिदेत. द्या 2 कांड्या मेथी जुडे द्या ना, एक जुडी. मुळा लोकांनाच जाते, मेथी लोकांना जाते, सांबार पदीला तरी लोकायला गेला, मुरवून टाकले सगळा. आता व्हिडिओ पाहतील ना, मग म्हणतील अरे पदीला नाही बनवला. अंदर हो. पहा मित्रांनो, आम्ही दिवसभर आज दुकानात पेंटिंग केली, दुकान साफसूफ केलं 10 वाजतापासून. तर आम्हाला हे वेळ झाली आत्तापर्यंत तिकडे. आता आम्ही सायंकाळी म्हणून हे काम करत आहोत, म्हणून तुम्हाला असं अंधार दिसत असणार, पण हे तेवढंच गरजेचं होतं आता टाकणं. अंधार दिसताय का? नाही दिसतंय तेवढा अंधार. नाही ना दिसतंय, तुम्ही दिसताय म्हणजे अंधार नाही दिसताय. तेच तर म्हणताय, म्हणून अंधार नाही दिसतंय. तुम्ही दिसताय म्हणजे अंधार नाही पडला अजून.
ते टाकलेली इकडे मागं इकडे येऊन ढकला, मग इकडे जास्त जाट होईल. मेथी मेथी इकडे येऊन जाईल. इकडे मागं नाही का असे. तसंच केलं. आहे रे बाबा कलाकार. नाही आहे कलाकार आहे. इकडे पालकची वाडी, मधातच लागलाय आवळा. ते 90. अरे हां, मी काय म्हणलं, हे लावून देऊ का एका जागी. मित्रांनो, हे लावली का डबल होईल काय झाड आपण का, म्हणजे काही दुकानात जायची गरज नाही पडली पाहिजे, घरीच होऊन जाईल याची शेती. ह्याची वाडी लावून देऊ म्हणलं आता आपण. तू कारभार कोणाचा आहे? हा कारभार कोणाचा वेगळा. होऊ शकते इकडून फेकले असणार. हां, होऊ शकते इकडून फेकले असणार. सीताफळ लागले का झाडाला. झाडा सीताफळच मागं. तर मित्रांनो, आता जो तुम्ही नजारा पाहत आहे हा 1 ते सव्वा महिन्याचा परिणाम आहे. आता ऑलमोस्ट नोव्हेंबर महिना संपलाच, म्हणजे आजची आहे 30 तारीख. मी 30 तारखेला शूटिंग करतो. आज 30 नोव्हेंबर, म्हणजे नोव्हेंबर महिना संपला. तर ऑक्टोबरच्या शेवटी मी हा कारभार केला होता. तर आता हा 1 महिना म्हणा किंवा सव्वा महिन्याचा परिणाम आहे. पहा, इथे मी टाकली होती कोथिंबीर, म्हणजे आमच्या भाषेत म्हणते सांबार. तर पहा, असा मस्तपैकी सांबार आपला आहे आणि एकदम ऑर्गॅनिक, म्हणजे सेंद्रिय पद्धतीनं. याला कुठलंही खात नाही, कुठलंही रासायनिक, काही औषधी नाही, काहीच नाही. मस्तपैकी सेंद्रिय पद्धतीने. आता काय माहीत काय झालं, तर जेवढा मी याच्या बिया टाकल्या होत्या तेवढ्या बिया तर उगवल्या नाही, पण घरी वापरण्यापुरतं मस्त अशा सांबाराच्या काड्या झाल्या. आणि 3-4 दिवस झाले आम्ही याला भाजीत टाकत पण आहोत. हा पहा, इथं मी मुळा लावला होता. मुळा पण इकडे पहा, हे मुळा पण चांगला पकडला आहे. 4-5 दिवसांना हा खावाले होईल. इकडे पण पहा, हा पण मुळा 4-5 दिवस खावाले होईल. रोजचे 1-2 निघत आहेत. 3-4 मुळे खाऊन झाले. तर इकडे पद्धतशीर, इकडे पहा, इकडे तुम्हाला दाखवलं तर मेथी टाकली होती. सकाळी मी थोडी खोडली होती इथली मेथी, कारण सकाळी का भाजीत टाकायची होती, त्याच्यामुळं हे मेथी. इकडे पहा, मी टमाटर लावले होते, मिरची लावली होती. हे टमाटर पहा, असे मस्त टमाटर झोंबले आहेत. त्यानंतर तब्बल माझ्या मते आता कमीत कमी पुढचा 1 महिना तरी आम्हाला टमाटर किंवा असा घरचा भाजीपाला, म्हणजे बाहेरून भाजीपाला घेण्याची गरजच नाही. इकडे पहा, मी पालक टाकली होती. पालक पण 2 ते 3दा पालक पण खाऊन झाली. इकडे पहा, मला पालक आहे मस्त दिसत असेल. तर कोणतंही याला असं रासायनिक औषध नाही, रासायनिक खत नाही. सगळं मस्त. इकडे झेंडू मस्त उगवले आहेत. इकडे पण पहा झेंडू कसे उगवले आहे. दिवाळीत कामात नाही लागले झेंडू, पण आता उगवत आहेत. आणि हे तुम्हाला जे छोटे छोटे दिसतात हे रोपटे, याला आमच्याकडे मोठी माठ म्हणते, मोठी चवड माठ. मागच्या एका व्हिडिओमध्ये याची भाजी तुम्हाला दाखवलं होतो मी. एकदा आम्ही पुष्कळ हे असंच वापलं. हे आम्ही याचं काही बी टाकलं नाही, काही नाही, हे असंच वापलं. इकडे आम्ही इकडे खत बनवून ठेवलं होतं. हे इकडं मस्तपैकी मी खत बनवून ठेवलो पहा. हे तर हे खत कोणतं, तर याच्यामध्ये मिक्स आहे सगळं. कंपोस्ट खत, लेंडी खत, शेणखत, हे सगळं इथं असं मिक्स केलेलं आहे. तर आता आईचा ऑर्डर होता की आज शेंगाची भाजी बनवायची, म्हणून मी आता हा शेंगा तोडून घेतो. म्हणजे आजच्या संध्याकाळचा भाजीचं टेन्शन खतम. आज मार्केट नाही जायचं. तर ह्याच्या एवढ्या निघाल्या शेंगा. एकच प्रकारच्या शेंगा तोडून चालणार नाही. इकडे ज्या आपल्या वालाच्या शेंगा होत्या 5-6 प्रकारच्या जाती मी लावल्या. जेवढ्या आता शेंगा लागल्या तेवढ्या मी तोडून घेतो. म्हणजे थोडी मिक्स भाजी केली, खावायला जरा मजा येते. तर पहा मित्रांनो, एवढ्या शेंगा जमा झाल्या, एवढ्या निघाल्या. यामध्ये आता आपण टाकू थोडीशी मेथी. त्यासाठी आपण आता
मेथी खुडून घेऊ. खरंच सांगतो मित्रांनो, असं घरचं उगवलेलं खायला एवढी मजा येते आणि एवढं टेस्टी लागते की काही सांगायची गरजच नाही. कारण मी आधीच सांगितलं याच्यामध्ये आम्ही म्हणजे कोणतंही रासायनिक खत नाही, कोणतेही रासायनिक औषध नाही फवारला, काहीच नाही. जे नॅचरली नैसर्गिकरित्या जे उगवलं ते आम्हाला खायला भेटलं. म्हणून जर तुमच्याकडे जर असं छोटंसं अंगण असेल किंवा कुंड्या असतील, कुंड्यामध्ये लावा, थोडी मेहनत घ्या. तर मित्रांनो, असं राहते आमच्या खेड्यातलं जीवन. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते कमेंट करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हां, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटू आपण पुढच्या भागात. तोपर्यंत स्वस्थ राहा, निरोगी राहा, हसत राहा, चांगलं खात राहा. धन्यवाद.